नमस्कार मंडळी, आज आपण आहोत आजरा तालुका कोल्हापूर इथं. तर इथं व्हिजिट करण्याचं कारण असं की आजरामध्ये घनसा नावाचं तांदूळ भेटतो. आता घनसा म्हणजे काय? घन म्हणजे सुगंध आणि साळ म्हणजे भात. याला मिळून हा घनसा नावाचा तांदूळ इथं पिकवला जातो. जवळपास इथं 35 ते 40 गावं आहेत आजरा तालुक्यामध्ये आणि इथं सगळीकडे हा राईस पिकवला जातो. या राईसची अजून एक खासियत म्हणजे ह्या राईसला जीआय मानांकन प्राप्त आहे. आता याला जीआय मानांकन मिळण्याचं कारण म्हणजे इथं असणारं हवामान, वातावरण जे ह्या राईससाठी मूलभूत म्हणजे स्पेशल जो वास येणे असेल किंवा ह्या राईसचा कलर असेल, मलाईदार पांढरा कलर असेल, तर याच्यासाठी याला जीआय मानांकन प्राप्त आहे. आणि ते का प्राप्त झालेलं आहे? कारण इथं जर तुम्ही बघाल तर आंबोली आजरा हा जो भाग आहे, या भागामध्ये ज्या प्रमाणामध्ये पाऊस पडतो तर त्याच्यामधून डोंगरावरून जो कचरा वगैरे राहतो, पानं असतील हे वगैरे, ही सगळी गाळ होऊन खालीपर्यंत येतात, ती जमिनीमध्ये मुरतात आणि त्याच्यामधून एक वेगळ्या प्रकारचे घटक तयार होतात ह्या जमिनीमध्ये आणि त्यामुळेच या राईसला एक स्पेशल गुणधर्म तयार होतो या राईसमध्ये आणि त्यामुळेच हा राईस एवढा फेमस आहे. तर तुमच्याकडे जर देखील असे काही प्रोडक्ट असतील जे जीआय मानांकन प्राप्त आहेत किंवा तुम्हाला तुमच्याकडे कुठले प्रोडक्ट असतील जे तुम्हाला एक्सपोर्ट करण्यासाठी सजेस्ट करायचे, ते तुम्ही आमच्या रीलच्या खाली कमेंटमध्ये तुम्ही आम्हाला शेअर करू शकता. तुम्हाला जर अजून प्रोडक्ट विषयी माहिती हवी असेल तर तुमच्याकडे जे प्रोडक्ट आहेत त्यांची नावं सांगा आणि आम्ही प्रयत्न करू की जास्तीत जास्त प्रोडक्ट विषयी तुम्हाला आमच्या अकॅडमीतर्फे मार्गदर्शन करण्याचं आपण काम करू. धन्यवाद.